आझाद समाज पार्टीच्या वतीने आपल्या घरावर मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला आमचे काही प्रश्न होते, त्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे। त्या संदर्भामध्ये आपण आज आम्हाला बैठकीला बोलवले, त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतो। सध्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक भूमिका घेतलेली आहे आणि सरकार काही दिवसातच आरक्षण उपवर्गीकरण करणार आहे, असं एक त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आता मागच्या भाषणामध्ये सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 राखीव जागेचे आमदार आहेत, जे अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून येतात। माझं असं म्हणणं आहे की या अनुसूचित जातीच्या समाजाच्या संदर्भामध्ये इतकं भयानक मोठं षडयंत्र होत असताना जरी सरकार असं म्हणत असेल की हे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, परंतु न्यायालयानं हा निर्णय कुठल्याही सरकारवर बंधनकारक केलेला नाही, राज्य सरकारवर तो निर्णय बंधनकारक केलेला नाही। तरी देखील सरकार काही विशिष्ट मातंग समाजाच्या 2-5% लोकांच्या भरोशावर या ठिकाणी ते आरक्षण उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र सरकार त्या ठिकाणी करत आहे। आमचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जातीच्या विभागाचे आपण आमदार प्रतिनिधी म्हणून आपण या संदर्भामध्ये भूमिका जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे। अद्यापही तुमची या संदर्भामध्ये कुठलीच भूमिका जाहीर झालेली नाहीये। महाराष्ट्रामध्ये जवळपास 2011च्या जनगणनेनुसार 1.3 चर्मकार समाजाचे लोक आहेत, म्हणजे जवळपास 1.5% चर्मकार समाजाचे लोक आहेत। या लोकांना उद्या जर लोकसंख्येच्या आधारावर जर आरक्षणाची मांडणी करायची झाली तर चर्मकार समाजाला केवळ त्या ठिकाणी 1.3% म्हणजे जवळपास 1.5% आरक्षण मिळेल असं आपण गृहीत धरू। जो चर्मकार समाज, जो बौद्ध समाज, जो ढोर आणि मातंग समाज 13% आरक्षणामध्ये खेळू शकत होता, त्या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाची चूल मांडल्यामुळं प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी एक मर्यादा निर्माण होणार आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की नेमकं तुमची अनुसूचित जातीचे आमचे प्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका आहे। उद्या भविष्यामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण जर झालं तर आम्ही बौद्धांच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा उपवर्गीकरण करावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करणार आहोत आणि या संदर्भात आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत। खऱ्या अर्थानं आता लोकसंख्येनुसार 29 आमदारापैकी कमीत कमी 17 ते 18 आमदार हे बौद्ध समाजाचे असावेत, परंतु तसं नाहीये। 9 ते 10 आमदार हे महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचे आहेत। ज्यावेळेस आम्ही राजकीय आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाची मागणी करू तर त्यावेळेस साहजिकच लोकसंख्येच्या आधारावर हा बदनापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा देखील बौद्धांनाच मिळेल। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यामध्ये तुमचं देखील फार मोठं नुकसान आहे। उद्या भविष्यात राजकीय आरक्षणाची मागणी जर लोकांनी लावून धरली तर त्याचं सगळ्याच समाजाला नुकसान होईल। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूने असाल तर तुम्ही त्या पद्धतीने भूमिका जाहीर करावी आणि तुम्ही जर विरोधामध्ये असाल तर त्या देखील पद्धतीने भूमिका जाहीर करून समाजाला त्या ठिकाणी सांगावं। अजून आमची तुम्हाला अशी विनंती की तुम्ही अनुसूचित जातीचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक संवैधानिक अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे। आपण अनुसूचित जातीच्या लोकांची बाजूने भूमिका घेऊन त्यांचं आरक्षण उद्ध्वस्त होण्यापासून, त्यांच्या नोकऱ्या उद्ध्वस्त होण्यापासून, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून आणि भविष्यात जो आरक्षणाचा परस्पर विरोध जो लढा निर्माण होणार आहे या राज्यामध्ये तो निर्माण होऊ नये यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये भांडावं, त्यांना बोलावं की मुख्यमंत्री साहेब या संदर्भामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरावर आझाद समाज पार्टी किंवा समाजाच्या वतीने मोर्चे निघत आहेत। आमदार विधानसभेत भूमिका मांडत नसल्यामुळे आमच्यासारख्या सामाजिक नेत्यांना आमदारांच्या घरावर त्यांचे तोंड उघडण्यासाठी मोर्चे काढावे लागतील। इकडे काल परवा बीडमध्ये 500 किलोमीटरचा पायी लाँग मार्च निघालेला आहे, बीड ते मुंबई मंत्रालय। मग मला सांगा, जर तुम्ही आमचे खरे प्रतिनिधी आहात, तुम्ही जर आमची बाजू मांडत नसाल तिथं तर मग त्याचा काय उपयोग आहे। म्हणून तुम्ही बोलत नसल्यामुळं लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की हे उपवर्गीकरण तात्काळ त्या ठिकाणी थांबावं, अशी आपण विधानसभेमध्ये आवाज उचलावा। आणि मला असं वाटतं की 2% मातंग समाजासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करा की 1.5% चर्मकार समाजाला तुम्ही भारतीय जनता पार्टीतून दूर करू नका आणि उर्वरित जो काही 10-12% जो बौद्ध समाज आहे याच्या तुम्ही विरोधामध्ये उभा राहू नका।
म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण मुख्यमंत्री साहेबांना तात्काळ एखाद्या लोकशाही देशामध्ये राज्यामध्ये जनहिताचे निर्णय घेत असताना आपण गुप्त पद्धतीनं का घेतो? बदर समितीचा जो अहवाल शासनाला त्या एक सदस्यीय बदर समितीने दिलेला आहे त्याचा अहवाल आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला नाही. आपण गुपित पद्धतीने का ते स्वीकारत आहोत? म्हणून तो बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा यासाठी देखील आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती करावी आणि तात्काळ ही उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या दंगली घडण्यापेक्षा, समाजामध्ये तेढ निर्माण होण्यापेक्षा आणि उद्या बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून या अनुसूचित जातीच्या 59 लोकांना एकत्रित करून एक सामूहिक शक्ती, मान सन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जगण्याची जी शक्ती निर्माण करून दिली, हे जर सरकार उद्ध्वस्त करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणारे नाहीत. आम्ही लढणारी लोक आहोत. आम्ही बाबासाहेबांचा विचार, आचार आणि सिद्धांत, कर्तृत्वाच्या आधारावर आम्ही समाजामध्ये तमाम जात धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ही लढाई लढत आहोत. माझी अशी विनंती की आपण या संदर्भामध्ये आपली त्या ठिकाणी भूमिका जाहीर करावी. आम्हाला सगळ्यांना सांगावं, सगळ्या महाराष्ट्राला आपली भूमिका त्या ठिकाणी कळावी. आपली जीही भूमिका असेल, आमचं कुठलंही बंधन नाही, आपण ती भूमिका आमच्या समोर जाहीर करावी. तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे. या निवेदनामध्ये आम्ही सविस्तर त्या ठिकाणी मुद्दे मांडणी केलेली आहे. आमचं जे काही म्हणणं आहे त्याच्यामध्ये ते मांडलेलं आहे. म्हणून या संदर्भात सर्वप्रथम नारायण कुटे साहेब या सरकारचे प्रतिनिधी असल्यामुळे सगळ्यात अगोदर एक एससी आमदार म्हणून त्यांनी वेळ दिला त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. कारण की साहेब, आम्ही माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर शिरसाट साहेब यांचा वेळ मागितला पण वेळ तर दिलाच नाही. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या घरावर मोर्चा काढायचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा ते पळून गेले. खरं तर ज्यांची एससी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून झाल्यानंतर त्यांना समाज न्यायमंत्री भेटलं आणि त्यांची सगळ्यात मोठी जिम्मेदारी होती बोलायची, पण त्यांनी आम्हाला कुठलाही वेळ दिला नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्या घरावर मोर्चा काढावा लागला. आपण मात्र वेळ दिला याबद्दल आपण खरंच कौतुकास पात्र आहात. आपल्याला जी विनंती अशी सर की ज्या सरकारमध्ये आपण आहात, काय त्या सरकारनं बदल अहवाल आपल्याला दाखवला ज्या सभागृहात आपण आहात. कारण त्या सभागृहामध्ये आपण कायदे बनवण्याचं काम आपल्याकडे आहे आणि तुम्हाला किंवा अनेक लोकांना म्हणजे आमदार एससीच्या आमदार लोकांना जर लक्षात न आणता माननीय मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट सांगत असेल की 2 महिन्यामध्ये आम्ही अहवाल डायरेक्ट लागू करू, तर हे एक तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. आणि आमचं असं म्हणणं आहे की 59 जाती आज एक गट आहे. आम्हाला चर्मकार बांधव असलेले आमदार आमचे वाटतात, मातंग असलेले आमचे आत्ता वाटतात, अगदी दुसऱ्या कुठल्या खाटीक समाजाचे असले तरी आमचे वाटतात. मग काय सरकारला असं वाटतं की का भांडणं व्हावं? दुसरं साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट की 59 जातीपैकी एकाही जातीने उपवर्गीकरण मागितलेलंच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला काय की ज्या ज्या राज्यामध्ये ज्या सरकारला वाटतं त्यांनी लागू करावं, म्हणजे कंपल्सरी नाही. मग जिथे तर भाजपाचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये उपवर्गीकरण लागू नाही. म्हणून आमची आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती अशी आहे की कोणी मागितलेलं नाही. ज्या मातंग बांधवाच्या 10-15 लोकांनी हे उपवर्गीकरण मागितलं, ऍक्च्युली अनेक मातंग समाजाचे सुद्धा लोक आमच्या बाजूने आणि उपवर्गीकरण लागू केल्यानं तुमच्या आमच्यात वादविवाद होण्याची ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्राताई असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, या ठिकाणी बसून हे उपवर्गीकरण ह्या राज्यात लागू होणार नाही, होऊ नये असं आपल्याला विनंती करतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मगाशी उल्लेख केला की हे होऊ नये म्हणून बीड येथून परवापासून पायी आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाचे मी एक मुख्य समन्वय आहे म्हणून मी यांच्या माध्यमातून यांच्यासोबत तुमच्यासोबत आलो की ज्या दिवशी किंवा ज्या क्षणाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतील की उपवर्गीकरण थांबण्याची प्रक्रिया आम्ही बंद करत आहोत, मागं तुर्तास थांबतो, आम्ही सगळा मोर्चा वगैरे थांबून घेऊ. जसं आपण वेळ दिला आपल्याच पुढाकारातून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना बोलावं किंवा पायी मार्चाला भेट द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि हे उपवर्गीकरण जे राज्याच्या व कुठल्या जातीच्या हिताचं नाही हे आपण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाला आमच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या माध्यमातून विनंती करावी. कारण ज्याच्यात कोणालाही फायदा नाही असं कुठलंही धोरण शासनानं जाहीर करू नये अशी आपल्याला नम्र विनंती. नाही, तुमची भूमिका आम्हाला तिथं नाही ती होऊ शकत नाही ना सर. तुमची भूमिका तुमची भूमिका मेन आहे ना. तुम्ही जी पण असेल तुमची भूमिका मेन आहे. सर्वोच्च न्यायालयामधून निर्णय झाला
तो बंधन आहे का? नाही तो म्हणतो नाही. बिलकुल नाही. आणि बरोबर. पाठीमागं 2 महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय विभागाने मंत्री महोदय राज्यमंत्री होते, यांनी एक अहवाल सादर केला. मला मी अनुसूचित जाती विधिमंडळ कमिटीचाही अध्यक्ष आहे. हो कल्याण कमिटीचा तर मला त्यावेळेस बोलवलं. बोलवलं नाही नाही. नाही सीएम साहेबाला यांनी अहवाल सादर केला. हर्षदीप कांबळे होते ते सामाजिक न्याय मंत्री. तेव्हा आम्ही सांगितलं सरकार आणि सामाजिक न्याय तुमची भूमिका काम ही आणि त्याच्यात ऑब्जेक्शन आहे की संजय शिरसाटला ते सामाजिक न्याय मंत्री त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं याच्यात आपण ऑब्जेक्शन मागितलं. बऱ्याच काही ऑब्जेक्शन आलेले त्याची सगळी स्थिती चालू. मी सरकारचा प्रतिनिधी, मी सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना बोलणारच. किंवा कोणाची जरी मागणी असेल परंतु निर्णय सर्व समाजाविषयी सर्व समावेश व्हावा असा निर्णय होईल ही आमची भूमिका आहे. मी स्पष्ट बोलतो, मी आमदार आहे, मी एससीचा आमदार आहे. निर्णय घेईल त्याच्या बाजूला राहणार आहे हे मी सांगू शकतो. नाही तुम्ही पश्चिमचे आमदार आहात, एसीचे आमदार असताना सुद्धा कल्याण समितीचे जे मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष आहात आपण ते विसरताय. ते अध्यक्ष कशासाठी असतो की या समाजावर अन्याय झालेला दूर करण्यासाठी, अन्याय झालेला दूर करण्यासाठी. पण सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी जर त्या बैठकीला त्यांनी जेव्हा अहवाल सादर करायचा तेव्हा जर आम्हाला बोलीला असतं आता तुम्ही विधानसभेमध्ये आता मांडा ना, आता मांडा ना हा विषय की मला सुद्धा अंधारात ठेवून, मला सुद्धा अंधारात ठेवून हा अहवाल सादर केलेला आहे. गोष्ट हा तुम्ही एससी हो प्रत्येक गोष्टीचा शब्द न शब्द आम्ही विचार करून काम करणार. बरोबर. त्याच्यावर आम्ही आता ठरविणार तुमचं निवेदन आलं याच्यावर आम्ही पॉझिटिव्ह विचार सरकारसमोर मांडू. म्हणजे साहेब तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सरकार जो निर्णय घेईल त्या सरकारच्या बाजूने आहात. सरकारला हे सांगणार ओके की साहेब सगळ्याचा विरोध आहे, आमचा निर्णय तुम्ही सर्वसामान्याच्या ज्या हे भावना ज्या ऑब्जेक्शन आले हरकती हरकती आल्या त्या हरकतीचा विचार करून निर्णय याच्यात मुख्य त्रुटी काय साहेब माहिती का की बदल कमिटी एकल कमिटी म्हणजे एकच नाही, माणूस आता मला एक सांगा, एकाच जातीचे प्रतिक्रिया घेतल्या. मला सगळ्या 59 जातीपैकी किमान 5-10 जातीचे प्रतिनिधी घ्यायला पाहिजे. हरकती सूचना ज्या आहेत सर तरी हा मला सगळं माहिती त्या- विरोधामध्ये जास्त आहेत सर. हा. आमदार साहेब ज्या हरकती आहेत मला ना माहिती. हा म्हणून आमचं काय म्हणणं आहे, हरकती तर ऑलरेडी विरोधामध्ये आहेत. हे तर आकडेवारी सगळ्यांसमोर झालेलीच मला आहे. माहिती. म्हणून मग ठोस अशी भूमिका तुम्ही नाही, जर तुम्ही- मांडली तर आम्हाला कळेल. बरोबर आता सरकारसमोर तुम्ही विधानसभेमध्ये म्हणजे अशी आमची तुम्ही या अपेक्षा आहे. संदर्भात विरोधात मांडणार आहात असं म्हणणं आहे समाजाच्या बाजूने. विधानसभेमध्ये आमची अशी अपेक्षा आहे की आपण ह्याला विरोध करावा, आपण या वर्गीकरणाला विरोध करावा की हे चुकीचं आहे, याचा फेरविचार करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखून आम्ही बोलणार. सर्वोच्च न्यायालयाचा सर कसं आहे कंपल्सरी की केलंच नाही ना. कुठलाही कायदा बनवत असताना असेल जनमत जाणून घेतलं जातं. तुम्हाला स्पष्ट बोलतो, तुम्ही राजकीय लोक आहे, हो. तुम्ही राजकीय लोक आहे, बरोबर. तुम्हाला तुमचा पक्ष प्रेमी आहे, हो. आम्हाला तसं प्रेमी आहे. आम्ही तुमच्या सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानासहित राहू. सर्वोच्च न्यायालयाने सर असं कंपल्सरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जनतेला मान्य नाही. अनुसूचित जातीच्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. निर्णय द्यायला गवई साहेब होते. गवई साहेब हे आमच्या विचाराचे नाहीत ना, ते मनवादी विचाराचे आहेत. आम्ही त्यांना मानत नाही. जस्टिस कोण होता? तुम्ही जस्टिस पद्धतीने कोण बोलताय. होता? जस्टिस जे आहे त्याची कुठली चीफ जात नाही. जस्टिस जात असेल नसते. ते कुठल्या जात आणि धर्माचे नाही बघा, असं साहेब, आहे. नाही, त्यांनी निर्णय का दिला असा? साहेब तरी आमचं असं आम्हाला तो निर्णय मान्य नाही ना, लॉ तुम्ही आता आम्हाला तो निर्णय मान्य नाही.
निर्णय मान्य- लोकशाहीमध्ये सरजी लोकशाहीमध्ये तुम्हाला जनमत जाणून घेणं गरजेचं आहे. गवई साहेब म्हणजे समाज नाही आमचा. हा तो एक गवई माणूस- गवई साहेबांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे बघा, आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्यावर बंधनकारक नाही हे लक्षात घ्या पहिलं. असं कसं तुम्ही न्याय- बिलकुल बंधनकारक नाही. साहेब, तुम्ही बघून घ्या. बळवंतराव घोडेचे वकील भाजपाचे त्यांनी सुद्धा आमच्या बाजूने भूमिका घेतली. बडोले साहेबांनी आमच्या बाजूने भूमिका घेतली. 100% घेतात ना, आपण नाही म्हणतो. म्हणजे जे सर- हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखून आम्ही निर्णय करू. बस जसा निर्णय- तुम्ही सरकारच्या बाजूने आहात एवढं जाहीर करा म्हणजे आम्हाला भूमिका स्पष्ट सरकारच्याच होईल. बाजूने आहे. बोलले ना म्हणजे ते. तुम्ही आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहात. विरोधात आहे. आम्ही म्हणतो सर्वोच्च न्यायालय सरकार निर्णय घे, आम्ही तुमच्या बाजू मांडणार आहे. ते पहिले माझा पक्ष जो निर्णय घेईल मी त्यांच्या बाजूला आहे. उत्साह होईल. नाही, मग आम्ही तुम्हाला रस्त्याने फिरून देणार नाही. आपली भूमिका काय त्याच्यावर आम्ही फिरून देणार नाही. जनकल्याण काय भानगडी तुम्ही जे हा. अनुसूचित जाती जनकल्याण समितीचे समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून तर तुम्ही काय समाजाची केलं भूमिका पाहिजे? काय हा, मांडणार काय मांडणार आहे? हा? समाजाची भूमिका काय मांडणार आहे? अध्यक्ष म्हणून आमदार म्हणून बाजूला राहतो मी थोड्या वेळ. सगळ्या शिफारशी मान्य करतो. हा. आमदारच अध्यक्ष असतो. हो अध्यक्ष आमदार. हो. मग साहेब विशेष सरकारतर्फे एक मिनिट सर आणि साहेब, एक मिनिट थांबा. सर विधानसभेमध्ये भूमिका मांडणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे, ज्या हरकती सूचना आणि लोकांची मतं जी आहेत मी ती साहेबांसमोर मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडणार आहे असं सरांचं म्हणणं आहे. म्हणजे यांची जी भूमिका आहे त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये. त्यांची भूमिका आहे की मी सरकारसमोर लोकांचा विरोध होतो हे मांडेल. ती स्वागतार्थ आहे, ती चांगली गोष्ट आहे. आमची पण तीच विनंती की तुम्ही हे मांडावं आणि आमची विनंती ही राहील की आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या उपवर्गीकरणाचा विधानसभेमध्ये ठाम विरोध करावा आणि उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती तुम्ही आहे. समाजाची भावना दाखवावा की समाजाचा अशी भावना आहे. आमचं म्हणणं नाही पक्ष Yes. म्हणून विरोध करा. पक्ष म्हणून विरोध नका करू. Yes. एक सामाजिक बांधिलकी चहा लोकांना. घेऊन जा ना. बरं 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 ते आता फोन करा ना. झालं ना. ते किंवा खोटी खोटा पसरणार नाही. व्हिडिओ फोटो घ्या.